हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आज आमचा युनिव्हर्सिटीचा शेवटचा पेपर आहे. जसं की तुम्ही बघू शकता गाईस, आम्हाला झोपेची कमतरता वाटत आहे, पण हे शेवटची रात्र आणि शेवटची सकाळ असेल जेव्हा आम्ही अभ्यास करायला उठू. त्याच्यानंतर फक्त वायावाला 5-6 दिवस. सगळे एकदम टेन्स माहोलमध्ये सगळे रिवाइज करताय सकाळी उठून. प्रतीक बाबर 4th टाइम, सुशांत शेंडे 1st टाइम, did a time. डेट टाइम. हे जर इम्पॉर्टंट पूर्ण जेवढं केलं ना तेवढंच होतं बाकीचं नका वाचू. कॉन्ट्रॅक्ट सेमिप्लेजिया कॉन्ट्रॅक्टरल UMN 7th नाव पालसी एमिसेन्सरी लॉ हॅलो गाईज. तो आज आमचा अभ्यास चालू आहे आणि आमचा जवळपास अभ्यास आता संपत आलाय. आमचा तो म्हणजे मोठे बघा 1 2 3 सुशांतचा अभ्यास चालू आहे सध्या, पण आम्हाला कॉन्फिडन्स आहे की सुशांत सकाळपर्यंत प्रॉपर रेडी होणार आहे पेपरसाठी आणि त्याला पेपर बी चांगला जाणार सुशांत आहे. करले त्याला पेपर मध्ये की येऊ नको नाही येऊ तो लिहिणार आहे पेपर. सुशांत करले का? करले का भाई, किंग करले का? चेन्नईचे काय फेल झालं तर निवांत राहायचं. तर आज सर्जरीचा पेपर 2 झालेला आहे आणि सगळ्यांना पेपर ठीकठाक चांगला गेला. MCQ थोडे अवघड होते पण पेपर सगळ्यांना लिहिला आहे, चांगला लिहिला आहे. तर आज आपल्यासोबत आहे आपला सगळ्यांचा मित्र सुशांत शेंडे, ज्यांनी एका दिवसात अभ्यास करून आज चांगला पेपर लिहून आला, एकदम उत्कृष्ट. तर आज त्यांना मी असा मान देतो की त्यांनी इथं आपलं खाट मारायची आहे, जसं वरती मारलेली तशी. थांब 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 रोहन झाडे यांचं पण आगमन होत आहे. रोहन झाडे यांचं पण आगमन होत आहे या ठिकाणी. दोन्ही संपले. तर आज आमचा कोणता ओबीजीवायचा पहिला पेपर झालेला आहे आणि पेपर खूप सोपा आला होता, खूप चांगला आला होता. तरी आपण आज संकेत तपसेला विचारू, जो काल खूप टेन्शन मध्ये होता व एका दिवसात भावानं पूर्ण पेपर काढलेला आहे. तर संकेत पेपर कसा गेला? पेपर ठीक होता. पेपर म्हणजे लास्ट इयरचेच क्वेश्चन आलेले आहेत आणि जेवढा मी अभ्यास केला होता त्यापेक्षा खूप जास्त लिहिला. खूप चांगला. खरं म्हणजे आभार मानायला पाहिजे मी अनुजने मला रात्री 3 वाजता रूम मध्ये येऊन जो धीर दिला. मी असं ऐकलं की रात्री 3 वाजता तुला सब्जेक्टच काय समजत नव्हतं. त्यानं समजून दिला. अनुज जसा सब्जेक्ट समजावतो तसं कोणी कम्पॅरिझन. तर आता आपण या ठिकाणी आपल्या पुढील कार्यक्रमास सुरुवात करू. संकेत तपसे कट करताय काढ्या. हार्टिएस्ट काँग्रेच्युलेशन. आता ऑप्स 2 की तयारी. काय सिरी, कसे गेले आतापर्यंतचे 3 पेपर? विषय सुटला होता माझा, पण सर्जरी 2 मध्ये कव्हर झालं ते. आजचा पेपर चांगला गेला. काय पोटी सरकार, कसे चालले पेपर? म्हणजे बॅड वर्ड नाही चालणार आहे का? काही पण. अच्छा, मस्त चालले. आज तर बहुत आराम करेंगे और कल से स्टडी करेंगे. बस बस. मैं हूँ एक उड़ता रोबोट, डोरेमोन. 1 2 ऑप्स गायनी पेपर 2. व्हॉट इज द कंडिशन? अनुज, it's very easy. I have did all my studies and now I am revising everything. So it's boys are ready. Yeah, boys are ready. गायनेक Ops paper, boys played well.
Gaili paper also, inshallah, boys played well. अरे इकडे कृष्णा इकडे थांब इकडे आज आपला गायनेकचा पेपर झालेला आहे. तर मित्रांनो, आज दिनांक 30 त्या अनुषंगाने आमच्याकडं गायनेकचा पेपर होता. खूप छान सर्वांना पेपर गेलेला आहे. अनुजच्या सांगितलेल्या ट्रिकमुळे आमचा एक खतरनाक क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे आणि आता 44% आपले पेपर संपलेत. याच्या खुशीपायी आपल्याकडे श्री प्रतीक भैया बाबर यांच्या हातून इथं उद्घाटन समारंभ होणार आहे. प्रतीक भैया बाबर, काहीतरी बोलावं. प्लीज सर, प्रतीक बाबर यांनी काही 2 शब्द बोलून असेच पुढचे पण पेपर यावं, सोपे लिहिण्यासारखे जनरल. पण तुला आज सोपा गेला का बाबर? हो मग आज 3 वाजता जाणार की नाही तू? हो. चला. संकेत तपसे स्पेशल मेन्शन. थँक्यू शुभम. यावेळेस पुन्हा असं असतं का रे की ज्याचा मेंदू जरा साईजनं मोठा आहे तो पोरगा जरा टॅलेंटेड असतो, तो चांगलं जास्त आहे तो थोडा हे असू शकतो. तसं नाही ते स्टडी सांगते असं होईल एक भरायचं का स्टार्ट. आज आमचा फील्डचा अर्थातच 5वा पेपर होता. त्याच्यासाठी आम्ही आज फुल प्रिपेअर करून गेलो होतो, पण थोडेफार उच्च नीच खालीवर होते. पेपर अर्थातच चांगला गेला थोडाफार. नीट झालेला आहे आमचा आता पेपर. आता 55% झालेला आहे. आता आम्ही सेकंड हाफ ऑफ द एक्झाम मध्ये आलेलो आहे. आता क्लायमॅक्स सुरू होणार आहे भाई. आता क्लायमॅक्स आहे. इथून पुढे आता सगळे फेल होणार आहे. हॅलो गाईज. हॅलो गाय 66% guys. 66%. 66.66% गाईज. आता आमच्या जवळ तुमचा पेपर वन झालेला आहे. आता आम्ही याच्यावर टिक मारणार आहे आणि टिक मारणार आहे. टिक टिक पोटे टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. टिक मार रे लाओ. बहुत बढ़िया. यहाँ पे टिक मारने का काम हो चुका है. हा 3च पेपर बाकी आहे आता. 3 पेपर आमचे लवकर होऊन जातील आणि आम्ही चिल होऊन जाऊ मग शेवटी. आणि मग आम्ही खूप एन्जॉय करू. आम्हाला पार्टी करायची आहे. पार्टी लेट होत दुखतंय. काय यार अनुज, तिकडे कोण सरकला अनुज? भांडणं आले मग कृष्णाची. असली कसली भांडणे यार. भावा, आता नसतो आम्ही सोबत राहत. हे पेपर झाले की आम्ही रूम चेंज करणार. या भोसडी सोबत नाही राहणार मी आता. तर आज आमचा मेडिसिनचा पेपर 2 झालेला आहे आणि आपल्यासोबत आहे आज कुलभूषण पवार. आजचा पेपर सगळ्यांना चांगला गेला आहे. कुलभूषण तुला कसा गेला आजचा? तर आज आमचे जवळपास किती 77% पेपर होत आहेत. तर कुलभूषण गो अहेड. आता फक्त 2च पेपर बाकी आहे आणि आम्ही मोकळून जाऊ मग. Linkage edema, smokers, larynx, voice abuse, allergy, hypothyroidism. तर आमचा ENTचा पेपर झालेला आहे आणि आता फक्त एकच पेपर बाकी आहे हफ्त्याचा. ENTचा पेपर आम्हाला खूप चांगला गेला. आम्ही सगळा चांगला पेपर लिहिला. 88% आम्ही आलेलो आहे. आता फक्त 12% बाकी आहे आणि आम्ही एंडियनच्या एकदम जवळ आहे सध्या. आणि इतकं भारी वाटतंय आता. इतकं भारी वाटतंय तुम्हाला काय सांगावं. पोटे कसं वाटतंय बाई तुम्हाला? एक नंबर वाटते. आमरस वाटते, आमरस. आणि हा जो 1% इथं उरलेला आहे हा आमच्या आमरससाठीचा 1 टप्पा आहे. 1% आहे. तर आपण आता आमरससाठीचा 1% देऊ. अनुज गोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या 56 भोग या हॉटेलमध्ये एक्झाम झाल्या आमरसाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व हितचिंतकांनी आमरसचा आस्वाद घ्यावा. आणि मराठी अक्षर तर लयच भारी आहे. माझा अक्षर भारीच आहे. मी काढत नाही फक्त. इट्स नॉट लाईक यु नो. पण दॅट्स इट गाईज. दॅट्स इट. आज आमचा ऑप्टलचा पेपर होता. एवढा घाण पेपर होता पण आम्ही सगळं पेपर आले त्याच्यात. अर्धा घंटा एक्स्ट्रा दिलेला होता पण आम्हाला काही येतच नव्हतं तर काय लिहायचं.
मस्त 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 पेपर मस्त गेला. तर भारी पेपर होता, फेकाफेकी केली, चांगलं वाटलं आणि ओम पाटीलने खूप मदत केली मला. नाही, अरे बाप, झालं भाई, पेपर झाले. बिमार करिंजायटीस बरं आहे का? थोडं आहे थोडं मग आता आमरस पेपर झालेले आहे. मी आणि ओंकार जोशी आता पार्टी देत आहे, पार्टी डायरेक्ट आमरस प्रॉपर पार्टी. आता असं दाबून खायचंय, एक वाटी नाही 10 वाटी 10 वाटी. हे झोपायचं रूमवर, रात्री चिकन खायचंय पुन्हा, चिकन लॉलीपॉप कॅरवून झाडे. फक्त 1 महिना अभ्यास करून रिझल्ट झाल्यावर कळण कसं वाटते, दोघांनी चांगलं वाटते किंवा वाईट वाटते. सध्या तर पेपर झाले म्हणून चांगलं वाटते. रोहन आला हिस्ट्री ग्रेड करणार आहे. रोहन आणि सुशांत एका महिन्यामध्ये अभ्यास करून दे. भारी गेले सगळे, पास व्हा बस. लॉंगेस्ट ड्युटी झालेली आहे आमची. काय 10वी नंतर एवढे लांबे पेपर दिलेच नाही कधी.